नमस्कार. श्री विष्णू सहस्त्रनाम व्हॉट्सअप कार्यशाळेच्या पुढच्या सत्राला सुरुवात करतोय. आज आपण 29 पासून पुढे श्लोक बघणार आहोत. पुन्हा एकदा आधीच्या सर्व श्लोकांची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला मिळेल. अनेकांनी श्रीसूक्त कार्यशाळेबद्दल विचारणा केली आहे. तर श्रीसूक्त मंत्र उपचार किंवा मंत्र चिकित्सा वैदिक सूक्त आहे आणि भौतिक समृद्धीची सगळे भौतिक विषय कसे प्राप्त करायचे, जवळजवळ 8 ते 9 मुख्य विषय यांची अफाट अप्रतिम सूक्त या किंवा सूत्र या श्रीसूक्तात येतात. तर ज्यांना कोणाला या कार्यशाळेविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल ते निश्चित समोर दिलेल्या नंबरवर पण संपर्क करू शकता. ज्यांनी कोणी कमेंट्समध्ये हे विचारलं आहे त्यांना रिप्लाय मी केलेले आहेत. पुढे जाऊया, आजच्या विषयाला सुरुवात करूया. एकदा श्लोक वाचून घ्या, मग चालू करू. पहिली ओळ. फारशा काही संधी नाही आहेत, सोपं आहे. सुभुजो दुर्धरो वाग्मी, सुभुजो दुर्धरो वाग्मी, वाग्मी वा दीर्घ आहे, मी दीर्घ आहे. सुभुजो दुर्धरो वाग्मी, सुभुजो दुर्धरो वाग्मी. माझ्या मागून म्हणालात तरी सोपं जाईल. सुभुजो दुर्धरो वाग्मी, सुभुजो दुर्धरो वाग्मी, सुभुजो दुर्धरो वाग्मी. महेंद्रो वसुदो वसुः, महेंद्रो वसुदो वसुः. सु ह्रस्व आहे त्यामुळे छोटा उच्चार आहे. सुभुजो दुर्धरो वाग्मी, महेंद्रो वसुदो वसुः, महेंद्रो वसुदो वसुः. इथपर्यंत करा, मग पुढे जाऊया. पुढची ओळ. नैकरूपो बृहद्रूप, बृहद्रूप दीर्घ आहे. नैकरूपो बृहद्रूप, बृहत् रूप. नैकरूपो बृहद्रूप, नैकरूपो बृहद्रूप. पह पह म्हणजे विसर्ग आहे तिथे. माझ्या मागून एकदा म्हणा. नैकरूपो बृहद्रूप, नैकरूपो बृहद्रूप, नैकरूपो बृहद्रूप, नैकरूपो बृहद्रूप, नैकरूपो बृहद्रूप. मगाशी मी ह म्हणत होते विसर्ग कळावा म्हणून, पण उच्चार संपूर्ण सलग उच्चार करताना तो विसर्ग खूपसा ऐकू येणार नाही. नैकरूपो बृहद्रूप. इथपर्यंत, मग पुढे जाऊया. पुढचा अर्धा भाग. शिपिवेष्ट प्रकाशनः, नैकरूपो बृहद्रूप. शिपिवेष्ट, शिपिवि सगळे ह्रस्व आहेत. शिपिवेष्ट प्रकाशनः, नैकरूपो बृहद्रूप. शिपिवेष्ट प्रकाशनः, शिपिवेष्ट प्रकाशनः, शिपिवेष्ट प्रकाशनः, शिपिवेष्ट प्रकाशनः. पुन्हा एकदा माझ्या मागून म्हणा. शिपिवेष्ट प्रकाशनः. अजून दोनदा प्रॅक्टिस करूया. शिपिवेष्ट प्रकाशनः, शिपिवेष्ट प्रकाशनः. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊ. आता हा वाचून घ्या, भरपूर संधी आहेत त्यामुळे एकदा नीट वाचून घ्या. आधी शब्द सोडवूया, संधी सोडवूया. ओज, तेजो, द्युतिधर. स्त झालाय संधीच्या नियमांमुळे. ओजस तेजो द्युतिधर, ओज तेजो द्युतिधर. प्रकाशात्मा प्रतापन, रुद्ध स्पष्ट अक्षर स्पष्टाक्षर. मंत्र चंद्र अंशु किंवा चंद्रांशु, मंत्र चंद्रांशु भास्कर द्युतिः. पहिल्या पहिल्या ओळीकडे येऊया. ओजस तेजो द्युतिधर, ओजस तेजो
जो दीर्घ आहे चालू शकतो लांबवलेला. ओजस तेजो द्युतिधर. ओजस तेजो द्युतिधर. धर विसर्ग. ओजस तेजो द्युतिधर. कसा सराव करायचा माहिती आहे का? ओज तेजो द्युतिधर हे शब्द सुट्टे सुट्टे सराव करा. ओज तेजो द्युतिधर. ओज तेजो द्युतिधर. आता ते जोडून म्हणायचे आहेत. एकदा शब्द आपल्या जिभेवरती नांदायला लागले की त्यांना एकत्र नांदणं सोपं जातं. जसं माणसांचं आहे तसं शब्दांचं. आधी वेगळे वेगळे त्यांना आपण सराव करूया आणि मग त्यांना एकत्र आणूया. ओजस तेजो द्युतिधर. ओजस तेजो द्युतिधर. ओजस तेजो द्युतिधर. एकदा सराव करा मग पुढे जाऊया. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा प्रतापन. आ आहे दीर्घ आहे. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा प्रतापन. ता पण दीर्घ आहे. ओजस तेजो द्युतिधर. प्रकाशात्मा प्रतापन. प्रतापन. ओजस तेजो द्युतिधर. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा प्रतापन. प्रकाशात्मा प्रतापन. पुढची ओळ बघूया. एकदा वाचून घ्या मग पुढे जाऊया. आता वरती जे होतं प्रकाशात्मा प्रतापनः, विसर्ग पण घेऊच शकतो आपण. पुढच्या ओळीमध्ये रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रस. मंत्रश्चंद्रांशु तिथे संधी आहे. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रस. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रस. रुद्ध स्पष्टाक्षरो ष्ट क्ष क्ष संयुक्त व्यंजन आहे. जोडलेले आहेत दोन अक्षर. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रस. इथपर्यंत सराव करा मग पुढे जाऊया. मंत्रश्च तोश्च आपण इकडेच घेतलाय. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्च. चंद्रांशुर्भास्करद्युतिः. चंद्रांशुर्भास्करद्युतिः. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्च. आता आपण ते जोडून म्हणतोय म्हणून मी थोडंसं स्लो म्हणणार आहे, हळू म्हणणार आहे. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्च. चंद्रांशुर्भास्करद्युतिः. रुद्ध स्पष्टाक्षरो. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर्भास्करद्युतिः. रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुभास्कर. चंद्रांशुर्भास्करद्युतिः. तो रफार विसरायचा नाही. काही वेळा म्हणायच्या ओघात रफार राहील. चंद्रांशुः भास्करद्युतिः. चंद्रांशुर्भास्करद्युतिः. पुढचा श्लोक बघूया. पुन्हा एकदा वाचून घ्या मग पुढे जाऊया. परत थोडीशी संधी आहे. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशु अमृताचा अंश असणारा आणि उद्भव असे सगळे शब्द एकत्र आलेत. अमृतांशु उद्भव. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशु. अमृतांशुद्भवो भानु. भानु नुरस्व आहे. भानु नाहीये. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशुद्भवो भानु. माझ्या मागून म्हणा. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशुद्भवो भानु. अमृतांशुद्भवो भानु. शशबिंदुः सुरेश्वरः. अमृतांशुद्भवो भानु शशबिंदुः सुरेश्वरः. दुसरा भाग बघतोय पहिल्या ओळीचा. शशबिंदुः सुरेश्वरः. शशबिंदुः सुरेश्वरः. विसर्ग. शशबिंदुः सुरेश्वरः. अमृतांशुद्भवो भानु.
शशबिंदु सुरेश्वरः शशबिंदु सुरेश्वरः शशबिंदु सुरेश्वरः. दुसरी ओळ बघूया. पहिली ओळ कशी सोपी आहे आधीच्याशी तुलना केली तर. दुसरी ओळ एकदा वाचून घ्या आणि पहिल्या ओळीचा 1-2 मिनिटं सराव करून घ्या, मग पुढे जाऊया. पुढच्या ओळीत तर शब्द अगदीच सोपे आहेत. औषधम जगतस्येतु. औष श श पोटफोड्या श. श हा मृगातला नाहीये. औषधम जगतस्येतु. औषधम जगतस्येतु. औषधम जगतस्येतु. औषध नाही, औषधी हा हिंदी उच्चार झाला. औषध. औषधम जगतस्येतु. औषधम जगतस्येतु. औषधं जगतस्येतु. सत्यधर्मपराक्रमः. पराक्रमः. औषधं जगतस्येतु. सत्यधर्मपराक्रमः. 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 इथपर्यंत करा आणि मग पुढे जाऊया. औषधं जगतस्येतु. सत्यधर्मपराक्रमः. पुढचा श्लोक एकदा वाचून घ्या, मग पुढे जाऊ. भूतभव्यभवन्नाथ. 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 हा आधी आलेला आहे शब्द, त्यामुळे हा सोपा जाईल. भूतभव्यभवन्नाथ. पवन पावनो नलः. पावनो अनलः. पावन अनलः असा शब्द आहे, संधी झाली. पवन पावनो नलः. भूतभव्यभवन्नाथ. पवन पावनो नलः. भूतभव्यभवन्नाथ. पावन सॉरी भूतभव्यभवन्नाथ. पवन पावनो नलः. पवन पावनो नलः. पहिल्या ओळीचा सराव करूया. भूतभव्यभवन्नाथ. पावन पवन शब्द आहे, पावन पुढे आहे. भूतभव्यभवन्नाथ. माझ्या मागून म्हणा. पवन पावनो नलः. भूतभव्यभवन्नाथ. पवन पावनो नलः. सुंदर. पुढची ओळ एकदा वाचून घ्या. थोडेसे शब्द आहेत जोड शब्द. कामः कामः कामकृत्क्रांत. कृतकांत. कांत श्रीकांत शब्द माहितीये, तसाच कांत. कामः कामकृत्कांत. कामः कामकृत्कांत. कामः कामकृत्कांत. माझ्या मागून म्हणा. कामः कामकृत्कांत. कृत्कांत. कामः कामकृत्कांत. कामः कामकृत्कांत. कामः कामकृत्कांत. काम कामप्रदप्रभु. काम कामप्रदप्रभु. काम कामप्रदप्रभु. कामः कामकृत्कांत. काम कामप्रदप्रभु. इथपर्यंत म्हणा, मग पुढे जाऊया. भूतभव्यभवन्नाथ. पवन पावनो नलः. कामः कामकृत्कांत. कामः कामप्रदः प्रभुः. पुढचा श्लोक बघूया. 33वा एकदा वाचून घ्या. बऱ्याचशा संधी आहेत, एकदा वाचून घ्या आणि मग लगेच पुढे जाऊया. पहिला शब्द युगाधिकृत. युगावर तो कामकृत कसं आलं होतं, तसं युगाधिकृत.
युगाधिकृत युगावर्तो गा दीर्घ आहे, परत गा दीर्घ आहे, धीरस्व आहे. युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो. एवढं माझ्या मागून म्हणा. युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो युगाधिकृत युगावर्तो. पुढचा भाग. नैकमायो महाशनः. सोपा आहे. नैकमायो महाशनः युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशनः नैकमायो महाशनः युगाधिकृत युगावर्त वर्तो नैकमायो महाशनः. पुढची ओळ बघूया. अदृश्यो व्यक्तरूपश्च अदृश्यो व्यक्तरूपश्च अदृश्यो व्यक्तरूपश्च अदृश्यो व्यक्तरूपश्च अदृश्यो व्यक्तरूपश्च. सहस्रजित अनंतजित सहस्रजित अनंतजित. दोन शब्द एकत्र आले. अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजित अनंतजित. इथपर्यंत म्हणा. तर 33व्या श्लोकाच्या इथे आज थांबूया. उद्या पुन्हा पुढचे असेच 5-6 श्लोक घेऊन येणार आहोत. पुन्हा एकदा कमेंट्समधून संवाद साधायला अजिबात विसरू नका, कारण या सगळ्या कमेंट्स नक्की वेळात वेळ काढून वाचल्या जातात आणि त्या कमेंट्समधून खूप छान पुढील कार्याला उत्साह देणारे संदेश, आशीर्वाद तर मिळतातच आहेत, पण त्या व्यतिरिक्त अनेक नवीन नवीन संकल्पना, अजून काय काय करता येईल आपल्या सगळ्या यूट्यूबच्या परिवारासाठी, हेही आपल्याला खूप साऱ्या नवीन कल्पना सुचत आहेत. तर हा संवाद असाच चालू ठेवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.